लातूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विकास कामांसाठी दिलेल्या निधीची उधळपट्टी होत असल्याचं दिसतंय। लातूर शहरातल्या राजीव गांधी चौक ते नांदेड नाका या जवळपास 7 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये तब्बल 22 फुटी रस्ता दुभाजक बांधण्यात येतोय आणि इतकंच नाही तर आधी रस्ता तयार करून आता त्यातच गार्डन तयार करण्याचा अजब घाट सार्वजनिक विभागानं घातलेला आहे। केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लातूरला विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी मिळाला। त्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्याचंच काम सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होतंय। मिळालेल्या निधीमधून प्रथम 150 फुटी रुंद रस्ता करण्यात आला। हा 6 पदरी रस्ता बांधून झाल्यानंतर मात्र अचानक या रस्त्यात 22 फुटी रस्ता दुभाजकाचं काम हाती घेण्यात आलं। मात्र या दुभाजकातच सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आणि त्यानंतर आता तिथे मातीचा थर टाकण्यात आलाय। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता इथे बाग तयार करणार असल्याचं समजलंय। या अजब आणि धक्कादायक प्रकाराबाबत नागरिकांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे। विलासरावने भरपूर हे आणलेलं आहे तिथं बजेट कामाकरता, पण इथं खाली लोक काही व्यवस्थित काम न करण्यामुळं नगरपालिका आपलं जनतेचं हे नुकसान होईल। कामाचं स्वरूप जे आहे ते अजून कुणालाही माहित नाही। मला वाटतं ते नियोजन जे आहे त्यांच्याकडे बी काही नियोजन नाहीये, कारण 2-3 वेळेस माती काढली, परत टाकली, परत सिमेंटचं केलं, परत माती टाकली। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचं उत्तर थक्क करणारं आहे। ऍक्च्युअली ते रस्ता हा 45 मीटर रुंदीचा आहे आणि सेक्रेटरी साहेबांची जी व्हिजिट झाली त्यावेळेस त्यांनी ह्या रस्त्याचा वापर किंवा अतिक्रमण बाजूने होऊ नये म्हणून आउट गटारी बांधल्या आणि मधलं लँडवेट खूप राहत होते आणि त्यामुळे सिंदरी डिवायडर मोठे ठेवलेले आहेत, जेणेकरून पुढे एक्सपान्शन झालं अर्बनमध्ये तर मधला बे एखाद्या बे म्हणून वापरता येईल डिवायडरपेक्षा। हा मार्ग राज्य महामार्ग क्रमांक 3 मध्ये येतो। अशा महत्वाच्या मार्गावर बागच तयार करायची होती तर दुभाजकात कोट्यवधी रुपये खर्च करून मुळात सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलाच का असा संतप्त सूर नागरिकांमधून उमटतोय। झी 24 ताससाठी लातूरहून शशिकांत पाटील सह अजित चव्हाण, मुंबई। आजचा महाराष्ट्रामध्ये आता एक छोटीशी विश्रांती आपण घेतोय आणि